नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 26 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। देऊर बिचुकले येथील विद्यार्थ्यांचा प्रश्न, मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना निवेदन सादर, तात्काळ मार्ग काढण्याची दिली ग्वाही। पुणे मिरज रेल्वे मार्गावरील कोरेगाव तालुक्यातील बिचुकले आणि देऊर येथील विद्यार्थ्यांचा रेल्वे मार्गामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश दिले जातील अशी ग्वाही मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी बुधवारी दुपारी 4 वाजता दिली। देऊर आणि बिचुकले येथे मध्य रेल्वेच्या वतीने रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता बंद झाला असून विद्यार्थ्यांना धोकादायकरित्या रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागत आहे। त्यांना सातत्याने त्रास होत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थ व शेतकऱ्यांबरोबर रेल्वे मार्गावर आंदोलन केले होते। ही बाब लक्षात घेऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य ॲडव्होकेट विनीत पाटील व विजय चव्हाण यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयात जाऊन इंदुराणी दुबे यांची भेट घेतली व शिवसेना कोरेगाव तालुका उपप्रमुख चंद्रकांत पवार यांच्या वतीने निवेदन सादर केले। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी निदर्शनास आणून दिल्या। कोरेगाव तालुक्यात काही टप्प्यांमध्ये रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तर ही बाब चुकीची आहे। तात्काळ स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आवश्यक ते बदल करून दिले जातील अशी ग्वाही इंदुराणी दुबे यांनी दिली। यावेळी सातारा जिल्ह्यातील विशेषतः कोरेगाव तालुक्यातील वाटा स्टेशन ते पळशी आणि जरंडेश्वर रेल्वे स्थानक ते सातारा रेल्वे स्थानक या दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाविषयी चर्चा करण्यात आली। अरबवाडी तलावाचा प्रश्न अखेर मार्गी, जलसंपदा विभागामार्फत सर्वेक्षणास सुरुवात। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वपूर्ण अशा अरबवाडी तलावाचे काम राज्य सरकारने मार्गी लावले आहे। 0.15 TMC पाणी मंजूर करण्यात आले आहे। त्याबाबतची घोषणा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी केली होती। त्यानुसार जलसंपदा विभागामार्फत योजनेच्या सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे। बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून सर्वेयर सर्वेक्षण करत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। या योजनेमुळे अरबवाडी, दुधनवाडी, बनवडी, खामकरवाडी, आंबोडेसमद, वाघोली, पळशी आदी गावांमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार असून मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। कोरेगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अरबवाडी तलावाला पाणी सोडणे हा होता। तो प्रश्न निकालात काढण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी 0.15 TMC पाणी अरबवाडी तलावात सोडण्याचे काम मंजूर करून घेतले आहे। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी तात्काळ प्रभावाने मान्यता दिली होती। जलसंपदा विभागाने या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू केले असून सर्वेयर सद्यस्थितीत सर्वे करत आहेत। लवकरच त्याबाबत अहवाल महामंडळाला सादर होणार असून लागोलाग योजनेचे भूमिपूजन होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। एसटी महामंडळाच्या स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानामध्ये दहिवडी, औंध आणि पुसेसावळी बसस्थानकाने मिळवले बक्षीस। खटाव आणि मान तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्याकडील दुरावलेल्या प्रवाशांना पुन्हा एकदा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तसेच आपला कारभार सुधारण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबवले होते। त्यामध्ये खटाव आणि मान या दुष्काळी तालुक्यांमधील दहिवडी, औंध आणि पुसेसावळी बसस्थानकांनी उज्ज्वल कामगिरी करत बक्षीस मिळवले आहे। या तिन्ही बसस्थानकांना 3,25,000 रुपयांचे बक्षीस बुधवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आले आहे। सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी याबाबतचे अभिनंदन पत्र प्रसिद्ध केले आहे। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन खात्याची जबाबदारी असून त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबवले होते। दिनांक 1 मे 2023 ते दिनांक 30 एप्रिल 2024 या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले होते। त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडून पर्यवेक्षीय कर्मचारी, अधिकारी, चालक, वाहक कार्यशाळेतील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले होते। या अभियानामध्ये सातारा विभागाने अत्यंत चांगली कामगिरी केली होती। बुधवारी सायंकाळी 5 वाजता महामंडळाने या अभियानाचा निकाल जाहीर केला असून अ वर्ग बस स्थानकामध्ये दहिवडी बसस्थानकाने 75 गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला। त्यांना 2.5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे।
क वर्ग बसस्थानकामध्ये औंध बसस्थानकाने 74 गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला असून 50,000 रुपयांचे बक्षीस मिळाले आहे। पुशेसावळी बसस्थानकाने 70 गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला असून 25,000 रुपयांचे बक्षीस मिळवले आहे। सातारा जिल्ह्यातील 6 बसस्थानकांना बक्षीस मिळाले असून त्याची रक्कम 26,75,000 रुपये एवढी झालेली आहे। त्यामध्ये फलटण आणि कराड बसस्थानकांचा समावेश असल्याचे पलंगे यांनी पत्रकात नमूद केले आहे। खटाव व मान या दुष्काळी तालुक्यांमध्ये एसटी हे एकमेव प्रवासाचे साधन असल्याने ग्रामीण भागातील प्रवासी जास्तीत जास्त एसटीने प्रवास करतात। दहिवडी आणि वडूज आगाराच्या अखत्यारीत येणाऱ्या या तिन्ही बसस्थानकांनी बक्षीस मिळवल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे। पाटण तालुक्यातील वेगवेगळ्या नदीवरील उपसा सिंचन पंप शेतकऱ्यांनी सुरक्षित स्थळी हलवावेत, कोयना सिंचन विभागाचे आवाहन। सध्या पाटण तालुक्यासह सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून नदीपात्रामधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेती पंप सुरक्षित ठिकाणी हलवावेत असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता एका पत्रकाद्वारे केले आहे। कोयनानगर तालुका पाटण येथील कोयना सिंचन विभागाच्या कार्यक्षेत्रातील कोयना, तारळी, उत्तमान, वांग, उत्तर वांग या नद्यावरील तसेच या नद्यावर असलेल्या कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे महिर, चाफळ व चाळकेवाडी येथील लघु पाटबंधारे तलाव आदी ठिकाणी अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पंपाचे नुकसान होण्याची शक्यता असते। त्यामुळे उपसा सिंचन योजना पंप शेतकऱ्यांनी स्वखर्चाने सुरक्षित स्थळी तात्पुरत्या स्वरूपात हलवावेत। पुरामुळे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित शेतकऱ्यांची राहील असे कार्यकारी अभियंता यांनी नमूद केले आहे।